हा प्रसाद तुम्ही सर्दी खोकला कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी देखील खाऊ शकता। हनुमान जयंती येते आणि त्यानिमित्त जुनं ते सोनं या चॅलेंज मध्ये आपण बनवतोय हा सुंठवडा। आता या रेसिपीची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर लिंक असं कमेंट करा, तुमच्यापर्यंत लिंक पाठवून देईन, पण त्याच्यासाठी फॉलो करायला विसरू नका। आणि तुमच्या घरी देखील असाच सुंठवडा बनवतात का हे देखील मला कमेंटमध्ये कळवा।